कृष्णनीतीचा अभ्यास हाच केला की ज्यावेळी अफजल खान स्वराज्याच्या दिशेने येत होता ना, तो नुसता येत नव्हता, तो म्हणायचा की हिंदुओं की देवता इतनी तेज है तो हिंदू क्यों भेड़ बकरी जैसा जीते है. हा पंढरपूरचा विठोबा शिवाजी राजाला ताकद देतो काय, ही तुळजापूरची तुळजा भवानी शिवाजी राजाला ताकद देते काय. म्हणून अफजल खानाला खरं तर अगदी नॅशनल हायवे होता स्वराज्यात यायला, पण तो आला नाही, तो तुळजापूर मार्गे आलाय प्रतापगडाच्या पायथ्याशी. खरं तर सरळ येऊ शकत होता विजापूरहून डायरेक्ट प्रतापगडापर्यंत, सरळ रस्ता आहे की नाही. आता तर हायवे, म्हणजे आता नाही यायचा तो, आहे की नाही, सरळ रस्ता होता. पण नाही, त्याला असं वाटलं की ही भवानी तलवार राजाकडे, ही भवानी राजाला ताकद देते तुळजापूरची. म्हणून म्हणाले तिच्या भक्तीची कवड्याची माळ राजा गळ्यामध्ये घालतो ना, म्हणून म्हणाले ही भवानीच फोडून टाकूया. म्हणून अफजल खान तुळजापूरला गेला. तुळजापूरच्या त्या तुळजा भवानीची मूर्ती आपल्याच लोक, आपली हिंदू माणसंच होती त्याच्या सैन्यामध्ये. का आमची मनगट मेंदू मरूनच गेला होता, आमची बाजूच नव्हती आम्हाला, आमचं सिंहासन नव्हतं आम्हाला, आमची छत्र चामरं नव्हती आम्हाला. आम्ही दुसऱ्यांच्या चाकऱ्या करण्यातच आयुष्य घालवलं आणि आजही फार काही वेगळं नाही करत आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि तो अफजल खान ज्यावेळी आपल्याच सरदारांना सांगतो की आणा ती देवीची गंडकी शिळेची मूर्ती उपटून काढा, आणि ऐका श्रोते हो, आपल्याच माणसांनी, त्याच्याकडे चाकरी करणाऱ्या लोकांनी त्या तुळजा भवानीच्या आदिशक्तीची गंडकी शिळेची मूर्ती उपटून हत्तीवर बसलेला तो क्रूर कर्मा अफजल खान नामाचा पठाण त्याच्याकडे ती मूर्ती दिलीये. लळ 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 करणारी तेजस्वी तुळजा भवानीची मूर्ती बघितलं आणि तो म्हणाला की ही देवता शिवाजी राजाला ताकद देते. एका क्षणाचाही विलंब न करता खाडकन मूर्ती आपटली, ठिकऱ्या झाल्या मूर्तीच्या, जाती घेऊन माणसं बोलावली, भरडली मूर्ती, रांगोळी केली आणि तुळजापूरच्या प्रांगणामध्ये पसरवून टाकली. आणि अफजल खान म्हणत होता, खदखदा खदखदा हास्य करत म्हणत होता, मैंने परमात्मा की मिट्टी बनाई है, मैंने परमात्मा की मिट्टी बनाई है कोई मई का लाल जो मिट्टी से परमात्मा को फिर से पैदा कर सके. राजांना राग नसेल का आला, माझी तुळजा भवानी फोडली, राग नसेल का आला. पण नाही, कृष्ण नीती अभ्यासली होती. म्हणाले अपने गली में आओ. आणि मग जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याशी, खरं तर पंढरपूरला सुद्धा तो गेला होता, पांडुरंगाच्या मूर्तीला सुद्धा तो हात लावणार होता, पण आमच्या काही भक्तांनी मूर्ती लपवून ठेवली म्हणून ती सुरक्षित राहिली पांडुरंगाची. प्रतापगडाच्या पायथ्याशी आणलं आणि मग विश्वासघातानी त्याचा कोथळा बाहेर काढला. का? कारण शंभू महादेव अधिष्ठान होतं. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले वलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकां डमड्डमड्डमड्डम निनाद वड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतन शिव शिवम्. जटाकटाह संभ्रम भ्रमन् निलिम्ब निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगद् धगद् धगज्ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतिक्षणं मम. धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुर स्फुरत् दिगंत संतति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणे निरुद्ध दुर्धरापद क्वचित् लिकंवरे मनो विनोद मेतु वस्तिनि. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अधिष्ठान होतं शंभू महादेवांचं. का? कारण भक्तीची परिसीमा काय होती? राष्ट्रभक्ती, देशाप्रतीची भक्ती, मातीप्रतीची. माता आणि माती यांना कधीच नाही विसरायचं. जन्म घेतो मातेच्या उदरामध्ये आणि जायचंय शेवटी मातीमध्ये. माता आणि माती या एका वेलांटीचा फरक म्हणजे आमचं सगळं आयुष्य आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून असा अध्यात्म, अशी भक्ती आम्हाला कळावी, नामस्मरण घडावा, महापुरुषांचा संतांचा संग आम्हाला घडावा, ही एकनाथ महाराजांची अपेक्षा आहे. हाची माझा नेम सिद्धी नेई. आणि मग हे सगळं झाल्यानंतर काय घडावं? पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नेई. काय हुशार आहेत संत बघा. माझा नेम तू सिद्धीला ने म्हटले, माझं काम तूच कर देवा. आणि देव सांभाळतो भक्ताला, भगवंत भक्ताला सांभाळतो. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते योगक्षेमं वहाम्यहं. सगळा योग भगवंत वाहतो भक्ताचा. आम्हालाच असं वाटतं मी करतो मी करतो मी करतो, पण नाही, सगळं सोपवावं त्याच्यावर. बघेल ना तो. विश्वास ठेवूया थोडासा, संतांवर ठेवूया, भगवंतावर थोडासा ठेवूया आणि आपलं कर्म, आपले प्रयत्न उत्तम प्रकारे करत राहूया. पायी तीर्थयात्रा, नाथांनी मागणं मागितलं, माझ्याकडून तीर्थयात्रा घडू दे. सगळ्या संतांनी तीर्थयात्रा केलीये.
स्वतः ज्ञानराजांनी तीर्थयात्रा केली, 1 वर्षाची तीर्थावळी केली. ज्ञानराज नामदेव महाराजांना म्हणाले, नाम्या चल तीर्थयात्रेला बाहेर पड. नामदेव महाराज काय म्हणायचे माहितीये का? नाही, माझा पांडुरंग विटेवरच आहे. कारण लहानपणापासून तोच पांडुरंग नामदेवांकडून जेवला होता, खेळला होता, हसला होता, बोलला होता, त्यांच्या कीर्तनात नाचला होता. नामदेव महाराज म्हणायचे, माझा पांडुरंग विटेवर आहे, मी त्याला सोडून कुठे नाही जाणार. पण ज्ञानदेवांना कळत होतं. म्हणाले, नाम्या शिंप्याच्या जातकुळी जन्माला आलास ना वेड्या, जगाला कळू दे रे नाम्या की नामदेव नावाचा शिंपी हा फक्त कपडे शिवणारा शिंपी नाही, अवघा देश आणि अवघा प्रांत शिवायला निघालाय प्रेमाच्या धाग्यानी आणि भक्ती नावाच्या सुईनी. अवघा प्रांत जोडला नामदेव महाराजांनी आमच्या. बाहेर पडले. 1 वर्ष ज्ञानदेवांबरोबर आणि पुढची 40 वर्ष एकनाथ नामदेव महाराज स्वतः एकटे फिरले, तीर्थयात्रा केली. आणि तीर्थयात्रा केल्यानंतर कळालं की माझा पांडुरंग फक्त राऊळात नाही, तो कुठे? तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देवा विठ्ठल, देवा पूजा विठ्ठल, देवा विठ्ठल, देवा पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल. कुठे आहे भगवंत? आईच्या चरण स्पर्शात आहे, बापाच्या चरण स्पर्शात आहे, आणि त्यालाच आम्ही विसरतो. दिवस दिवस आईचं तोंड न बघणारी कार्टी आमच्या घरात आहेत, आईला बघत पण नाहीत. नामदेव महाराज म्हणतात, पांडुरंग कुठे? माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू